हा दाबलं का? मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे आज तुळजापूरच्या पावननगरीमध्ये या ठिकाणी आलोय। नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, परंतु या टाक्यामध्ये पिण्याचं पाणीच नाहीये। गेल्या अनेक दिवसापासून या टाक्या जशाला तशा पडून आहेत। या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये। तुळजापूरच्या पावननगरीमध्ये अनेक भाविक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर पर राज्यातून येत असतात, परंतु यांना नगर परिषद तुळजापूरच्या वतीने किंवा या मंदिर संस्थान ट्रस्टीच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये। या ठिकाणी नगरपालिकेचे तुम्ही काही टाक्या बघू शकता। यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो की सध्या पाणी कुठल्याही प्रकारचं नाहीये। तुम्ही पाठीमागे बघा, पूर्ण तुळजापूरच्या पावननगरीमध्ये अनेक भक्त येत आहेत, परंतु पिण्याच्या पाण्याची सोय मंदिराच्या आजूबाजूला किंवा या तुळजापूरच्या परिसरामध्ये कुठल्याही भागात नगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये। मग या ठिकाणचं प्रशासन या ठिकाणच्या आलेल्या भक्तांसाठी काय करतं याची त्यांनी उत्तरे द्यावी, कारण आलेल्या भाविक भक्तांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज असते, परंतु पिण्याचं पाणी मिळत नाही। तर आपण काही भक्तांना विचारूया की या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे किंवा नाही। चला आपण जाऊया। 2-4 जणांचा बाईट घेतो। काय वाटतं तुम्हाला, पिण्याचं पाणी आहे का पाण्याच्या टाकीमध्ये? तुम्ही कुठून आलात? लातूरून। खालच्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या जिकडून आलात तिकडे कुठे दिसलं का तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय? काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय कुणी दिलं पाहिजे? हे मंदिर ट्रस्टीच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी हे पाणी पिण्यासाठी आलेत, परंतु पाणी आहे का आतमध्ये? तुम्ही कुठून आलात? लातूरून। काय वाटतंय तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या सोयीबद्दल? चला धन्यवाद, थँक्यू। काय वाटतं तुम्हाला पाणी? कुठून आलात तुम्ही, कुठून आलात? भाग्यनगर म्हणायचं काय? तर या ठिकाणी मंदिरच्या संस्थांच्या आजूबाजूला तुम्हाला पिण्याचं पाणी कुठं कुठं दिसलं? पाणी कुठंच नाहीये। काय वाटतं तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत मंदिर संस्थांच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं? पाणी नाहीये का? केवढ्याची बाटली घेतली? या ठिकाणी काही भक्तांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। तुळजाभवानीच्या मंदिराच्या आजूबाजूला मंदिरच्या चारी बाजूने पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारी बाजूने जरी तुम्ही फिरलात तर या ठिकाणी नगर परिषद तुळजापूर असेल किंवा मंदिर संस्थान ट्रस्टीच्या वतीने तुळजाभवानी मंदिराच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची सोय नाही। पिण्याच्या पाण्याची जर सोय असली असती तर भक्तांना अशी 10 रुपयाची बाटली, 20 रुपयाची बाटली किंवा त्याच्यापेक्षा महागड्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घ्याव्याच लागल्या नसत्या। तर या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंदिर प्रशासन ट्रस्टी अध्यक्षांनी आणि नगरपालिकेच्या या ठिकाणच्या बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तुळजाभवानीच्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अन्यथा या ठिकाणी येणारा निधी हा कागदोपत्री कुठं गायब होत आहे अशी भक्तजन विचारणा करत आहे। तेव्हा पिण्याची पाण्याची सोय करावी। मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे, तुळजापूर।